मस्त अशी चमचमीत कोळंबी मसाला, काय चविष्ट दिसतो बघा, एकदम टेम्पटिंग, तोंडाला पाणी सुटतंय. आणि हे बोंबलाचं कालवण, ओ हो, आणि हे पोळी. शुभ सकाळ मंडळी, कसं काय मजेत आहात ना मंडळी? आज मी बनवणार आहे लुसलुशीत बोंबलाचं कालवण, मस्त छान असं, सगळ्यांनाच आवडतं बोंबलाचं कालवण. तर चला पाहूया कसं बनवायचं. आणि यासोबत मी तुम्हाला दाखवणार आहे कोळंबी मसाला, जो की माझ्या वडिलांनी मला शिकवला होता. तर चला आज आपण आजच्या रेसिपीला आपल्या सुरुवात करूया. सगळ्यात आधी तर मी हे बघा बोंबील घेतलेले आहेत कालवणासाठी, असे तुकडे करून घेतलेले आहेत बारीक. कोळंबी आणलेली आहे, स्वच्छ केलेली आहे, धुवायची अजून बाकी आहे. हे वाटण्यासाठी काय काय लागतं ते मी तुम्हाला दाखवणार आहे. सगळ्यात अगोदर आपण मसाल्यापासून सुरुवात करूया. गरम मसाला, हळद, काळी मिरी पावडर, लाल तिखट मसाला, मीठ, काश्मीरी मसाला, धणे पूड, कोकम आगळ. कोकम आगळच्या ऐवजी तुम्ही चिंचेचं पाणीही वापरू शकता, लिंबू देखील वापरू शकता, तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही वापरू शकता. वाटण्यासाठी कोथिंबीर, आलं, लसूण आणि मिरची. पोपटी मिरची आहे म्हणून मी 4 पोपटी मिरच्या घेतलेल्या आहेत. जर तिखट मिरच्या असतील तर 2च घ्या. कांदे घेतलेले आहेत मध्यम आकाराचे. हे कांदे मी 7 कांदे घेतलेले आहेत आणि 3 टोमॅटो घेतलेले आहेत, गावठी टोमॅटो. आणि टोमॅटो असे छान मस्त लाल भडक घ्या बरं का. हिरवा टोमॅटो जो असतो कच्चा तो नका घेऊ, छान मस्त ग्रेव्ही अजून छान होते लाल टोमॅटोची. आणि कोथिंबीर आणि ऑफकोर्स तेल तर हवंच आहे आपल्याला. आणि हे आहे तेल. सगळ्यात आधी आपण आपले मासे स्वच्छ धुवून घेऊयात. तर चला, बोंबील फ्राय करण्यासाठी अशी मधून चीर पाडतो आणि तशी फ्लॅट कट करतो. आणि जर कालवण करायचं असेल तर अशा पद्धतीने त्याचे कट करावे लागतात. हे बघा, कोळंबी स्वच्छ केलेली आहे. ह्याच्यातला हा जो दोरा आहे तो काढून घ्यायचा आहे आपल्याला. हे बघा, ऑलमोस्ट म्हणजे स्वच्छ करूनच आणले, त्याच्यामुळे दोरा नाहीच आहे. काही ह्याच्यामध्ये राहिला असेल तर राहिला असेल. हा बघा, हा बघा, हा काढून टाकायचा आहे. कोळंबी चांगली स्वच्छ धुवून घेतलेली आहे. हे बघा, आता यामध्ये मी टाकते हळद, थोडंसं मीठ, घरगुती लाल तिखट मसाला, थोडंसं कोकम आगळ. तर हे लावून याला असंच ठेवून द्यायचे मॅरिनेट होण्यासाठी 10 ते 15 मिनटं. कांदा चांगला चॉपरमधून बारीक करून घेते, पटकन होईल की नाही. आता टाकूया तेल. तेल चांगलं तापलेलं आहे. आता यामध्ये मी आधी कांदा टाकून शिजवून घेते. कांदा लवकर शिजावा म्हणून टाकते मी थोडंसं मीठ. आता मी बनवते टोमॅटोची प्युरी. बारीक चॉप करून घेते, म्हणजे अगदी प्युरी नाही करत आहे. मस्त छान असे लाल लाल टोमॅटो घ्यायचे बरं का. छान प्युरी झालेली. हे बघा, एकदम बारीक झालं ना टोमॅटो. कलर बदलला पाहिजे कांद्याचा. कांद्याचा रंग बदललेला आहे. आता यामध्ये मी टाकते टोमॅटो बारीक केलेला. ऑलमोस्ट प्युरीच झाली आहे टोमॅटोची. बघा, एकदम अशी हे नाही, पण चॉपिंग करून घेतला आहे ना टोमॅटो, पण एकदम बारीक झाला आहे. आता आपण हिरवं वाटण करून घेऊया. हिरव्या वाटण्यासाठी कोथिंबीर घ्यायची आहे, 4 पोपटी मिरच्या घेतल्यात, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि आलं. हिरवं वाटण झालेलं आहे. आता हेही मी यामध्ये टाकते. हे बघा, टोमॅटो पण व्यवस्थित शिजलाय, तेल सुटतंय. आता हिरवं वाटण टाकूया. हे देखील व्यवस्थित शिजवून घ्यायचं बरं का, म्हणजे जो आल्याचा वास किंवा लसणाचा जो वास आहे कच्चा, तो राहता कामा नाही वाटणाला. आपलं वाटण बघा शिजलंय चांगलं, त्याला मस्त छान बाजूने तेल सुटलेलं आहे. आता मी टाकते काळी मिरी पावडर 1 चमचा, हळद 2 छोटे चमचे, घरगुती लाल तिखट मसाला, हा बघा छोटा चमचा आहे आमचा,
ते मी 4 चमचे टाकते. काश्मीरी मसाला 2 चमचे आणि चवीप्रमाणे मीठ. हे बघा आपलं वाटण खूप छान शिजलेलं आहे, कारण की त्याला मस्त छान असं तेल सुटले बघा मसाल्याला. हे बघा किती छान दिसते बघा. हे असं टेक्स्चर असलं पाहिजे. आपलं वाटण जो काही आपला मसाला आहे तो प्रॉपर शिजलेला आहे की नाही हे असं कळतं. हे असं छान टेक्स्चर असलं पाहिजे बघा वाटणाचं. आता यामध्ये मी टाकते धणेपूड 2 चमचे, गरम मसाला 2 चमचे घेतलेला आहे मी. ही बघा ग्रेव्ही किती छान दिसते आणि एकदम अशी टेम्पटिंग दिसते ही ग्रेव्ही. आता यामध्ये आपण टाकूया मस्त आपली कोळंबी मॅरिनेट झालेली. कोळंबी चांगली मॅरिनेट करून ठेवली होती. आता ही आपण यामध्ये टाकूया. कोळंबीला पाणी सुटतं बरं का, त्याच्यामुळे लगेच आपण पाणी बिणी नाही ॲड करायचं आहे. आता जर तुम्हाला ग्रेव्ही खूप पातळ हवी आहे तर यामध्ये तुम्ही गरम पाणी ॲड करू शकता. आणि जर असं मस्त छान चपातीसोबत किंवा भातासोबत असं जरा भाजीसारखं म्हणून खायचं असेल तर ही जाडजाडच ग्रेव्ही ठेवा, छान लागते. आता कोळंबी तर आपली काही लगेच शिजेल, त्याला काही वेळ नाही लागणार जास्त. आता ही मी झाकून ठेवते एक 5 मिनिटासाठी. हे बघा किती मस्त असं तेल सुटलेलं आहे. आपली कोळंबी पण छान शिजलेली आहे. आता यामध्ये मी टाकते कोकम आगळ. कलर सुटलेला आहे आणि आपली कोळंबी पण छान शिजली आहे आणि असं छान सुवास येतोय अगदी. हा 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 भूक दुप्पट वाढली आहे. आता हे जर आपल्याला ग्रेव्ही अजून जास्त ड्राय करायची असेल तर आपण करू शकतो बरं का. छान असा मस्त कोळंबी मसाला तयार झालेला आहे. आता मी याला गॅस बंद करून ठेवते आणि आता मी बोंबलाचं कालवण बनवायला घेते. बोंबलाचा रस्सा बनवण्यासाठी मी आधी तेल टाकते कढईमध्ये. तेल तापलेलं आहे. कुटलेला लसूण, लसणाचा रंग बदलू द्यायचा आहे. गोल्डन ब्राऊन रंग झाला पाहिजे लसणाचा. आणि बघा लसणाचा रंग बदलत चाललेला आहे. आता यामध्ये मी टाकते हे हिरवं वाटण जे मगाशी केलेलं तुम्ही पाहिलं, ज्यामध्ये आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर एवढंच आहे. आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीर. थोडंसं मीठ. वाटण छान शिजवून घ्यायचे म्हणजे त्यामधला जो कच्चेपणा आहे तो निघून गेला पाहिजे, नाहीतर लसणाचा आल्याचा असा वास राहतो तो राहू नये म्हणून. वाटण चांगलं शिजलं. आता यामध्ये मी टाकते टोमॅटो, हळद, 2 चमचे घरगुती लाल तिखट मसाला, 1 चमचा काश्मीरी मसाला, छान एकत्रित करून घ्यायचं आहे मस्त मसाला. ग्रेव्ही छान शिजलेली आहे. आता यामध्ये मी टाकते पाणी, गरम पाणी बरं का. पाण्याला चांगला उकाळा येऊ द्यायचा आहे. आता एक उकाळा येऊ द्या, तोपर्यंत झाकण तसंच ठेवूया. बघा छान मस्त कड आलेला आहे. आता यामध्ये मी टाकते बोंबील आणि कलर पहा किती छान आला आहे. होय होय, वाव, खूपच छान असा कलर आलेला आहे. मी जास्त पाणी नाही टाकले कारण बोंबलाला पाणी सुटतं त्यामुळे. आता बोंबलाला मस्त छान पाणी सुटेल. जास्त ढवळायचे नाहीत बोंबील, नाहीतर बोंबील तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे कोकम आगळ, आज मी चिंचेचं पाणी नाही टाकलंय, कोकम आगळ टाकलेलं आहे. छान मस्त असं. गॅस फास्ट करते. आता उकळ आलेली आहे आणि यस आपलं बोंबलाचं कालवण छान मस्त तयार झालेलं आहे. खूप जास्त ढवळाढवळ करायची नाही बरं का बोंबलाच्या कालवणामध्ये, नाही तर मग बोंबील तुटतात त्याच्यामुळे. हे बघा लगेच बोंबील तुटतात, त्याच्यामुळे जास्त हलवायचं नाही. बंद करते मी गॅस आता.
वाकडा तोकडा पोळा मजा आहे लय भारी, मजा आली पोळा खाऊन आहे लय भारी. हा 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 हा, कोळंबीचा कलर पहा किती छान दिसतोय तो. जस्ट लुकिंग लाईक अ वाव. आणि भातासोबत पण ही कोळंबी खाऊ शकता, पोळ्यासोबत खाऊ शकता, वॉटेवर कशासोबतही खा, पण खाणं महत्त्वाचं आहे. तर आता मी यामध्ये सर्व करते कोळंबी. वाव, बोंबील बघा किती छान शिजले. मंडळी, तयार झालेला आहे आपला कोळंबी मसाला आणि बोंबलाचं कालवण. आणि ऑफकोर्स मी पोळे देखील काढलेले आहेत. मस्त अशी चमचमीत कोळंबी मसाला, काय चविष्ट दिसतो बघा, एकदम टेम्पटिंग, तोंडाला पाणी सुटतंय. आणि हे बोंबलाचं कालवण, ओहो, आणि हे पोळे. आणि भातासोबतही खाऊ शकता तुम्ही, पोळ्यासोबतही खाऊ शकता, चपातीसोबतही खाऊ शकता, भाकरीसोबतही खाऊ शकता. तर तुम्हाला जे आवडतं त्यासोबत तुम्ही नक्की खा. आणि कोळंबी कशी वाटली, हा आजचा जो कोळंबी मसाला आहे माझ्या बाबांची रेसिपी, ही तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा बरं का. आणि बोंबलाचं कालवण इन्स्टंट आहे की नाही, एकदम सोपं आहे, लगेच बनवता येईल असं आहे. आता आहे चव करण्याची वेळ. कमाल. तर म्हणजे तुम्हाला कशी वाटली कोळंबी मसाल्याची रेसिपी, नक्की बनवा बरं का. आणि बाय, पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओ सोबत. बाय.